पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा बदल। शेखर सिंह आयुक्त पदावरून गेले आणि आता कोण येणार? हो, चर्चेत आलेलं नाव म्हणजे विपिन ईटनकर। चला तर मग या पडद्यामागच्या कथा पाहूया। नमस्कार, मी विवेक इनामदार। तुम्ही पाहत आहात PCMC न्यूजचा थेट कार्यक्रम पडद्यामागं दडलंय काय। आज आपण पाहणार आहोत महापालिका आयुक्त बदली मागील राजकीय खेळ, मुख्यमंत्र्यांची मर्जी आणि नागपूरच्या संत्र्यांना वाढलेली पिंपरीत मागणी। शेखर सिंह यांची 3 वर्षांची कारकीर्द संपली आणि मंगळवारी शासनाकडून त्यांची बदली जाहीर झाली। आता ते कुंभमेळा आयुक्त म्हणून नाशिकमध्ये जात आहेत। तर महापालिका आयुक्त पदाचा तात्पुरता कार्यभार सध्या श्रावण हर्डीकर यांच्याकडे आहे। पण कायमस्वरूपी आयुक्त कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे। त्यामुळे मग सुरुवात झाली अधिकारी शोधण्याची। पिंपरी चिंचवडमध्ये कोण आयुक्त होईल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर ठरलं जाणार आहे, अर्थात भाजपच्या मर्जीने। अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्त बदलाची भाषा केली, पण मुख्यमंत्र्यांनी शेखर सिंह यांची बदली करून त्यांनाही खुश केलं। म्हणजे पॉलिटिकल संतुलन राखतानाच अधिकारी देखील बदलला जातोय। आता चर्चेत आले आहे विपिन ईटनकर यांचं नाव। ते ऑगस्ट 2022 पासून नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत। भारतीय प्रशासकीय सेवेतले 2014च्या महाराष्ट्र बॅचमधील अधिकारी। मिशन युवा अभियानमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव मिळवला। संवेदनशील आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची छाप आहे। ही निवड कायमस्वरूपी आयुक्तपदी होणार का हे पाहणं अजून बाकी आहे, पण विपिन ईटनकर हे चर्चेत असलेल्या नावांपैकी एक आहेत हे मात्र नक्की। पिंपरी चिंचवडमध्ये आता त्यांची उतराई म्हणजे प्रशासनाचा वेग आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ॲडमिनची खात्री। मुख्यमंत्र्यांचं नागपूरवर विशेष प्रेम, नागपूरचे अधिकारी आणि आता पिंपरीच्या मैदानातही संत्री आली आहेत। लोक म्हणतात नागपूरच्या संत्र्यांना पिंपरी चिंचवडमध्ये मागणी वाढली आहे आणि हसून हाकही मारतात। पण या पडद्यामागचं राजकारण इतकं गडद आहे की फक्त हास्याने समजेल। अर्थात या बदलामुळे महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासनिक कामकाजावर कसा परिणाम होईल हे पाहणं उत्सुकतेचं आहे। अधिकारी बदलत आहेत, परंतु धोरण ठाम आहे, भाजपच्या मर्जीचा निर्णय। विपिन ईटनकर यांची निवड फक्त प्रशासनासाठी नाही, तर निवडणुकीच्या आधी भाजपच्या स्ट्रॅटेजिक ॲडमिन मूव्हसाठी आहे। याचा अर्थ लोकशाही प्रक्रियेशी हात मिळवून पण पक्षाचा फायदा लक्षात ठेवून अधिकारी बदलले जात आहेत। हा राजकारणाचा खेळ आहे आणि आपण पाहतोय तो पडद्यामागून। तर मित्रांनो, शेखर सिंह नाशिकला गेले, श्रावण हर्डीकर तात्पुरते आणि विपिन ईटनकर येण्याची चर्चा आहे। या आयुक्त बदलामागील राजकारण आणि मर्जीचा खेळ स्पष्ट आहे। पुढच्या काही दिवसातच प्रशासनात बदल दिसतील आणि निवडणुकीच्या संदर्भातही परिणाम जाणवतील। मी आहे विवेक इनामदार आणि तुम्ही पाहत आहात PCMC न्यूज। पडद्यामागं दडलंय काय? पुढच्या अपडेटसाठी सतत आमच्याबरोबर राहा। नमस्कार।